द स्टार्टिंग एज आपण पाहिलं 4 मंथ्समध्ये, तर त्याला आपल्याला वेगवेगळे डिफरन्शिएशन बॉडी पार्ट्स आलेले दिसत नाही, पण 8 वीक्सपासून आपल्याला काय हळूहळू ते बॉडी पार्ट्स डिफरन्शिएट झालेले दिसून येतात. आणि लास्टला आहे ते कम्प्लीट त्याची ग्रोथ झालेली असते. नंतर ऑलवेज रिमेंबरमध्ये आपल्याला काय दिले बघा, द मॅन इज टोटली रिस्पॉन्सिबल वेदर द कपल विल हॅव अ बॉय ऑर अ गर्ल चाइल्ड. मगाशीच आपण बघितलं की ह्याच्यामध्ये पाहिलं की स्पर्म्समधून जो एक्स स्पर्म्स येतोय की वाय स्पर्म्स, त्याच्यावर आपण काय गर्ल आणि बॉय हे डिसाईड होणार आहे. त्याच्यामुळे मॅनकडून, कारण फिमेलकडे तर 2 असतात का, तर नाही, फक्त मेलकडे 2. ड्युरिंग द झायगोट फॉर्मेशन मॅन कॉन्ट्रीब्युट्स आयदर एक्स ऑर वाय क्रोमोझोम टू द next generation, but females transfer only the X chromosome to the next generation. At the time of fertilization, if the X chromosomes come from male, the child will be a girl, and if Y chromosome, then the child will be a boy. म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. थिंकिंग ऑफ दिस, इज इट right to consider the mother responsible for a girl child? No, we all must take efforts to stop the female foeticide. त्याच्यामुळे हे आपल्याला लक्षात घेणं. आधीच्या काळात आपण बघायला गेलो, मध्यंतरी काळात काय आहे, पूर्णपणे मदरला त्याच्याबद्दल रिस्पॉन्सिबल धरलं जायचं, पण ते आहे का, तर नाही. त्याच्यामध्ये काय मेलकडून कोणता क्रोमोझोम येणार आहे, त्याच्यावर गर्ल चाइल्ड आहे का बॉय चाइल्ड आहे, हे आपल्याला डिसाईड होणार आहे. म्हणून आपल्याला फोएटिसाइड म्हणजेच काय आहे, तिथे आपण जे काही गर्भपात करणे किंवा गर्ल चाइल्ड आहे म्हणून हे करणे, ते हे जे काही एफर्ट्स तिथे तेव्हा होते ते आपल्याला स्टॉप करणं आवश्यक आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारे आपल्याला हे करता कामा नये. आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, विच हॉर्मोन इज रिलीज फ्रॉम द पिट्युटरी ऑफ द मदर वन्स द फेटल डेव्हलपमेंट इज कम्प्लिटेड, अँड अंडर effect of that hormone which organ of the female reproductive system starts to contract and thereby birth process. म्हणजेच काय आहे, आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी काय आहे, हार्मोन्स कोणतं रिलीज होतं, पिट्युटरी ग्लँड. मगाशी आपण एका ह्याच्यात बघितलं की दोन्हीकडून, इकडे प्रोजेस्टेरॉन किंवा इस्ट्रोजेन हे फिमेलकडून होत असतं, तर इकडून आपल्याला दिसला टेस्टिस्टेरॉन, हे आपल्याला हार्मोन त्याच्यातून सिक्रेशन होत असताना दिसून येणार आहे. मग ही sexual cycle in the females or the women is called as a menstruation or the menstrual cycle. ही आता सायकल जी आहे फिमेलमध्ये किंवा वुमेन्समध्येच पर्टिक्युलरली दिसून येते, की जी काय आहे आपल्याला डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंटसाठी अतिशय आवश्यक आहे. दिस इज द डिस्क्राईब बिलो. मग कशी आपण एक एक स्टेप बाय स्टेप बघूयात. वेन अ गर्ल रिचेस द प्युबर्टी ॲट द एज ऑफ अबाउट द 10 to 12 years, the sex chromosomes release into her blood causes some of the ova or ovum, or काय आपण म्हणू शकतो तो एक सेल आहे त्याचा, in her ovaries to become mature. हर तो राईप म्हणजेच काय, परिपक्व व्हायला सुरुवात होते 10 to 12 years नंतर. Usually one mature ovum or egg is released from the ovary into the oviduct once every 28 days. म्हणजे प्रत्येक 28 आपण म्हणतो एका मंथमध्ये एक तरी ओव्ह्यूममध्ये ते रिलीज होत असतात, आणि त्यालाच ओव्ह्युलेशन, त्या प्रोसेसला ओव्ह्युलेशन म्हणतात. बिफोर ओव्ह्युलेशन और रिलीज ऑफ ओव्ह्यूम द इनर लाइनिंग ऑफ द युटेरस बिकम थिक अँड स्पॉन्जी. हळूहळू इनर युटेरसचं लाइनिंग काय आहे, थोडंसं जाडसर होत जातं आणि स्पॉन्जी होतं, अँड फुल ऑफ द tiny blood vessels or the blood capillaries, and prepare itself to receive the fertilized ovum or egg. In case of it gets fertilized by the sperms. स्पर्म्सच्या ते फर्टिलायझेशन आहे, बाकी इतर ह्याने होणार आहे का, तर नाही. ते तोपर्यंत फर्टिलाइज होत नाही आहे तोपर्यंत ते काय आहे, तिथं टायनी ब्लड व्हेसल्स आपल्याला तिथे दिसून येतील. इफ द ओव्ह्यूम डज नॉट गेट फर्टिलाइज, पण ते जर फर्टिलाइज झालं नाही ड्यू टू द नॉन अवेलेबिलिटी ऑफ द स्पर्म इन द फिमेल बॉडी, देन द थिक अँड सॉफ्ट इनर लाइनिंग ऑफ द युटेरस इज नो लॉंगर निडेड. त्याच्यामुळे तिथं हे सॉफ्ट लाइनिंग इनर युटेरस नाही राहणार किंवा थिकनेससुद्धा राहणार नाही. हेन्स इट ब्रेक्स. मग ते काय होतं, ब्रेक होतं. थिकनेस जो आलेला असतो त्याला त्या काळामध्ये तो काय होतो, ब्रेक होतो.
So the thick and soft inner lining of the uterus along with the blood vessels, the dead ovum comes out of the vagina in the form of the bleeding called as the menstruation. आणि मग हेच थिक लाइनिंग त्या काळात जर त्या 2-4 दिवसामध्ये किंवा 5-10 दिवसांमध्ये नाही झालं तर ते लाइनिंग काय होते, ब्रेक होऊन जाते आणि ते ओव्ह्यूम सुद्धा जे काही तयार ते सुद्धा फर्टिलाइज न झाल्यामुळे ते सुद्धा डेड होतं आणि काय आहे ते व्हॅजिना मार्फत ब्लिडिंगच्या फॉर्ममध्ये बाहेर पडतं आणि ह्यालाच काय म्हटलं जातं, मेन्स्ट्रुएशन. Menstruation usually occurs 14 days after the ovulation and usually last for the about 3 to 5 days. Menstruation काय आहे, 14 days नंतर काय आहे, ओव्ह्युलेशन जर झालं नाही तर त्याच्यानंतर ओव्ह्युलेशन हे सुद्धा पहिल्या मेन्स्ट्रुएशन नंतर 14 डेजने म्हणजे टोटली 28 डेजने पुन्हा ते स्टार्ट होतं आणि ते किती दिवस राहत असतं तर 3 to 5 days. After menstruation is over, the inner lining of the uterus starts building up again so that it may become ready to receive the next ovum in case it gets fertilized. पुन्हा जर मेन्स्ट्रुएशन एकदा झालंय ते ब्रेक झालंय, बाहेर येऊन गेलेलं आहे ब्लिडिंगच्या फॉर्ममध्ये, पण पुन्हा पुढच्या 14 डेजमध्ये पुन्हा ते बिल्ड व्हायला स्टार्ट होतंय अगेन, पुन्हा ते फर्टिलाइज समजा झालं तर त्याच्यापासून झायगोट फॉर्म होतो. इफ द ओव्ह्यूम डज नॉट गेट फर्टिलाइज इवन नाऊ, पुन्हा नाही झाला तर पुन्हा मेन्स्ट्रुएशन टेक्स प्लेस अगेन. This cycle of menstruation is repeated again and again in the woman after every 28 days till the time ovum get fertilized. The menstruation cycle is controlled by the hormones. Hormones मार्फत कंट्रोल मध्ये येत असते. The menstruation stop temporarily when the ovum or egg gets fertilized and the woman get pregnant. जर तिथं जर ती स्टॉप झाली, ओव्ह्यूम फर्टिलाइज झाला तर तिथे लगेच काय आहे, वुमेन प्रेग्नंट आपल्याला दिसते. दिस इज बिकॉज in this case the thick and soft lining of the uterus containing lot of blood vessel is needed for the growth and development of the fertilized ovum to form a baby and menstruation restart after the birth of baby. आणि मग जी थिक लाइनिंग जी तयार झालेली असते ओव्ह्युलेशनच्या वेळेस ती काय आहे, तिथे लॉट ऑफ ब्लड असतं, ते सगळं ब्लड काय आहे, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट त्या ओव्ह्यूमच्या त्या फर्टिलाइज एग सेलच्या साठी उपयोगाला येतं आणि त्याच्यामधून काय टू फॉर्म अ बेबी आपल्याला दिसून येते. मग इथे काय होतं आहे एक्झॅक्टली, अ थिक लाइनिंग ऑफ ग्रोज युटेरस रिसीव द फर्टिलाइज एग रिसीव्ह केलं तर ते थिकर होत जातं आणि तिथे मग काय आपल्याला फॉर्म होताना. पण समजा तिथे काय आहे, थिकनेस हा समजा ब्रेक झाला, फर्टिलायझेशन झालं नाही तर काय आहे, पूर्ण तो ब्रेक होतो आणि त्याच्यातून आपल्याला ब्लिडिंग होताना. तर हीच प्रोसेस इथे आपल्याला आणखीन दिली आहे. पिट्युटरी ग्लँडमधून हे हार्मोनचं सिक्रेशन झालं तर पहिला पिरियड ऑफ मेन्स्युरेशन कंप्लीट झाला की त्याच्यानंतर पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोस्ट्रियम आणि तिथे ओव्ह्युलेशन पिरियड, इथे ओव्ह्युलेशन पिरियड दिसून येतं. ह्या ठिकाणी काय आहे, फर्टिलायझेशन होत असतं. जर इथून स्पर्म सेल आला तर मग इथं काय फर्टिलायझर, पण नाही झालं तर मग हळूहळू पुन्हा तिथं काय होत आहे, ते सगळं ब्रेकिंग झाल्यामुळे तिथून ब्लड्स काय होत आहे आपल्याला बाहेर येताना सिक्रेट होताना दिसून येतं.